हे काय काकी काहीतरी चांगलं खा काय ते. गणपती बाप्पा मोरया. मला कॅपेबल बनव यार. मला अशा आजी आजोबांसाठी काहीतरी करायचंय. कुठल्याही गोष्टी आई. सुप्रभात मित्रांनो, कसे आहेत सगळे? हसताय ना? चालच पाहिजे, कारण मी ओमकार सावंत पुन्हा एकदा आलो तुमच्या समोर लेट्स गो विथ मी या चॅनलच्या रूपात. जसं मी बोललो होतो, मंडे टू थर्सडे माझा चोमुलूक आहे. आज तुम्ही मला बघू शकता डॅशिंग बंड्या बनवून आलेलो. हीच तर खासियत आहे आपल्या व्लॉगची. मंडे टू थर्सडे मी चोमू बनून व्लॉग शूट करणार. वे टू ऑफिस, ट्रॅफिक डे. आजचा आहे चौथा दिवस, चौथा, आणि होणारे कहर आपल्याला बघायचे की काय मजा येणार आहे त्या गोष्टींमध्ये. आता सरप्राईज लुक तुमच्या समोर आला. डॅशिंग बंड्या कॅरेक्टर मी आणलं तुमच्या समोर. कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि मी चोमू लुकमध्ये जास्ती चांगला दिसतो, डॅशिंग बंड्या लुकमध्ये जास्ती चांगला दिसतो, ते मला कमेंटमध्ये कळवा. कारण तुमचं उत्तर हेच माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट असेल. माझ्यासाठी वेळ झाली आहे 9:12. 9:45 रिपोर्टिंग टाईम आहे. आणि आज मला बघायचं आहे, आज सुद्धा आपल्या दिवस चौथा डे फोरमध्ये काय काय गोष्टी घडणार आहेत आणि आपण कुठल्या प्रकारे एक्सप्लोर करून मी तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं यूट्यूबवरती, तर यूट्यूबवर जाऊन पहिले सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम पेजवरती जाऊन फॉलो करा. चॅनलचं नाव आहे लेट्स गो विथ ओमी. बघू शकता काय, एकदम हाय क्लास सोसायटीमध्ये राहतोय मी. हाय क्लास सोसायटी, जिथे फक्त गाड्याच दिसतील तुम्हाला, लोक कमी आणि गाड्या जास्त दिसतील. हाय क्लास सोसायटीची हाय क्लास माणसं. तर गाईज, आज मी स्वतःला चोमू नाही बोलू शकत, कारण आहे आज आपला दिवस चौथा आणि वार आहे शुक्रवार. मी आज बनवून आलो डॅशिंग बंड्या तुमच्या समोर. मंडे टू थर्सडे आपलं चोमू कॅरेक्टर असणार आहे आणि फ्रायडे सॅटरडे हे डॅशिंग बंड्या बनवून आपण फिरणार आहे. निघालोय मी आता ऑफिसला जायला. मनात थोडी थोडी भीती असते सकाळी की आज कुठला ट्रॅफिकचा कर आपल्याला बघायला भेटणार आहे. आपण ऑफिसला टाइम वरती पोहोचणार आहोत की नाही या गोष्टीची नेहमी चिंता मला लागलेली असते. कामाचं मला टेन्शन काहीच नसतं. ऑफिसला जाणं आणि येणं बोललं ना, हो डोक्याला ताप येतो माझ्या. समोर बघू शकता रिमोट कंट्रोल वाली गाडी चालू आहे, चार्जिंग वाली स्कूटी. गणपती बाप्पा मोरया, हर महादेव. तर हा आपला आप्पापाडा एक्सप्रेस हायवे आलेला आहे. एक्सप्रेस हायवे वरून मी जाणार आहे आता ऑफिसला. बघू शकता कसला खतरनाक रस्ता आहे आणि खतरनाक मोठा रोड आहे. आप्पापाड्याची लाल पिवळी परी आली, लाल पिवळी हिरवी निळी परी आहे. त्याला राजा बोलू शकतात. राजा जर ती चालायला लागली बस, तिच्या पाठी, राजाच्या पाठी कशी प्रजा जमा होते आणि चालते, तशी बसच्या पाठून ऑटोवाले, बाईकवाले, टेम्पोवाले सगळे चालत असतात. बघा प्रजा, बघा प्रजा, बघा राजाची प्रजा बघा. आता तरी कमी आहे, संध्याकाळची बघाल तर पूर्ण गाव उठून आलेला असतो. झाला ना पहिलाच चक्का जाम, काय करणार ना. तर काही सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माझ्या ह्या व्हिडिओचं. मला ऑफिसला जाताना रोज ट्रॅफिक लागते आणि रोज मी खूप गोष्टी सर्व्हाइव्ह करतो. हे बघा ऑफ रोडिंग पॅच दिलाय मध्येच, म्हणजे सकाळी तुम्ही निघाला तर ते टायर चॉकअप सर म्हणजे होतात की नाही, पंपिंग होतात की नाही ते बघण्यासाठी तुम्हाला पद्धतशीर पॅच दिलाय. सो सांगायचा उद्देश एवढाच आहे, ह्या माझ्या ज्या व्हिडिओज आहेत ऑफिसला जाताना मी कशा प्रकारे सर्व्हाइव्ह करतो, कशा प्रकारे मी स्ट्रगल करून ऑफिसला पोहोचतो, या सगळ्या गोष्टी या ब्लॉग मध्ये असतात. आणि त्यासोबतच काही फनी मुवमेंट्स किंवा अजून कुठलेही मुवमेंट्स असतील तर सगळ्या व्हिडिओज मध्ये कॅप्चर होतात. रस्ता तोच आहे पण रोजची मजा वेगळी आहे, कारण मी राहतोय मला आप्पापाडा येते. आणि आप्पापाडा बोलला कारण छोट छोटे रस्ते मोठमोठ्या गोष्टी इथे घडतच असतात. आज बऱ्यापैकी झाली आहे गाईज. इथे ना एक कचरा पेटी होती, ज्याप्रमाणे मला माहिती भेटली आहे ह्या आधी सुद्धा कचरा होत होता,
आणि तो उचलला जात नव्हता. बट निवडून आल्यानंतरला कामं व्हायला सुरुवात झाली आहे. मी जसं हे मित्रांकडून ऐकले, दोनदा कचऱ्याच्या गाड्या वगैरे येतात. आता ऍक्च्युली मी कामाला असतो, मला एवढं काय माहित नाही. बट हा, मी जेव्हा पण जातो येतो तिथे कचरा दिसत नाही मला. ही खूप चांगली गोष्ट आपापडे इथे घडली आहे. मला शेअर करायची वाटली तुमच्यासोबत. अजून काही चांगल्या गोष्टी असतील ना, मी नक्की शेअर करेन. मी ऑब्झर्व करतो सगळ्या गोष्टी येतात. आता ज्या गोष्टी माझ्या ऑब्झर्वेशनला येतात त्या मी नक्की तुम्हाला सांगत जाईन. काय आपापड्या सगळ्याच गोष्टीत वाईट नाहीये. मी जिकडे राहतो ते सगळ्या गोष्टी वाईट नाहीत, काही गोष्टी चांगल्या पण आहेत. त्या नक्कीच चांगल्या गोष्टींची तारीफ करणं गरजेचं आहे, प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. तर काल झालं, आज झालं, आज पण ट्रॅफिक लागली नाही मला, काल पण ट्रॅफिक लागली नाही मला. नक्की होतंय काय इकडे माहिती पडलंय का? लेट्स गो विथ मी कॅमेरा लावून फिरतोय, ट्रॅफिक बिफिक मध्ये ब्लॉग बनवतोय. काय होतंय काय? मी फेमस तर नाही होत आहे हळूहळू? माझ्या चॅनलला व्ह्यूज का नाही? तर पाठचा ऑटोवाला ना नुसता नुसता हॉर्न मारतोय, नुसता. काय करू? देऊ काय शॉर्ट? देऊ त्याला शॉर्ट. वन साइड इथं पुष्पा पार्कला पोहोचले मी. 9:23 झाले. अक्षरशः 10 मिनिटात पोहोचले मी. बघा ना, 10 मिनिटं पण नाही मी बोलू शकत, कमीच मिनिटं लागली आहेत. अरे कसं अडकलो 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 गाईज. अरे इकडून आता चाललोय स्टेशनच्या दिशेने. बघूया स्टेशन रोडला तरी मला ट्रॅफिक भेटते का नाही, किंवा काय कंटेंट मला बघायला मिळतंय का नाही. मला बघायला भेटला म्हणजे तो तुमच्यापर्यंत पोहोचला, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. मी फक्त इकडे तुमच्या समोर जेवढी बडबड करतो ना, ऑफिसमध्ये गेल्यावर ते पहिले 15-20 मिनिटं तर माझ्या तोंडातून कुठला एक शब्द निघत नाही. असं वाटतं मी कुठे आलोय आणि कुठे नाही. लिटरली मी अशा गोष्टी फेस करतो ना, की भाई मला इथं जबरदस्ती आणून बसवलंय. ते नाही का लहानपणी शाळेत मम्मी लोक जबरदस्ती खेचत खेचत घेऊन जायचे आणि सोडायचे. भावाचा हेल्मेट बघ. आई ग, बाहेर देशातून मागवलं वाटतंय नाही, इम्पोर्ट एक्सपोर्ट केलं वाटतं. अहो बाबा बाबा, काय डेंजर हेल्मेट आहे का? असेल भाई 2-1 लाखाचा हेल्मेट असेल. मी आपला साधा 2-3 हजाराचा हेल्मेट वापरतो. स्टेशन रोड पण खाली आहे गाईज. होणार आहे ना आता, काय बोलू तुम्हाला. आय नो लोकांना ट्रॅफिक नको असते, पण मला हवी आहे, कारण मला तुम्हाला कंटेंट दाखवायचे गाईज. और इकडे पण लोक एकदम पद्धतशीर. काका फोनवर बोलतात, तू मेरे से प्यार करती है की नाही करती है? काका ती दुसऱ्याला प्रेम करेल, तुम्हाला कोणी उडवलं नाही पाठवून, हे बघायला पण येणार नाही ती. रश्मीनची फ्रँकी कोणी कोणी खाल्ली आहे गाईज? मलाडवाले किंवा कांदिवली बोरिवलीवाले जर कधी मलाड मध्ये आला असेल, रश्मीनची फ्रँकी खाल्ली आहेत का? कशी लागली, टेस्ट कशी आहे, कमेंट मध्ये कळवा मला. सकाळ सकाळ सबवे घालून चालत वॅगनर वाले काका. भाई वॅगनरच्या मापा एवढी तर माझी स्कूटी आहे भाई, एप्रिलिया. आई ग, आज फ्रायडे आहे. आज मच्छीच्या गाड्या लागल्या ना की सकाळी लवकर अच्छा लवकर लागून झालंय. माणसं घेऊन गेली, आज दाबतील वाटतं मच्छी. मच्छी आता गाडीवरच ठेवा ना गाडी. 80,000 का मिरर है भाई, 80,000 का सिर्फ शोरूम में ही मिलता है. क्या करूं, बड़े बाप की बेटी जो लेके आया हो, अप्रिलिया SR 160 रेड एडिशन. रस्ता खाली आहे. कालच्या पेक्षा तर आज रस्ता खाली आहे भाई. आज तर मला कुठली गोष्ट एखाद दुसरी दिसली पण नाही. काय भाई, काय होतंय काय नाही काय कळत नाही. पण जे होतंय ते चांगलं पण होतंय आणि एक प्रकारे वाईट पण होतंय माझ्यासोबत. चांगलं हे होतंय की मी टायमावरती ऑफिस पोहोचतोय, पण वाईट हे होतंय की मला कंटेंट मिस होत आहेत माझे. बंबास्टिक कंटेंट भेटला ना भाई, मजा येईल ना यार. दिवसही माझा चांगला, तुमची रात्र चांगली माझा ब्लॉग बघून. वाट पाहू दे दाही दिशा, आता थांबायचं नाही. मस्त सॉन्ग आहे एकदम. ज्या वेळेला पण कधी मला असं वाटतं ना की माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज येत नाहीयेत किंवा काही कुठल्याही गोष्टी, आई काय बांधलंय का कळत नाही. माझ्या आतला आत्मा हल्ला ना पूर्णपणे काढून.
अगं इकं आणि मध्येच डोंगर बांधून ठेवलाय पॅचचा. काही एक बात ही समझ में नहीं आती यार. साला पब्लिक एकदम कुछ भी टट्टी जैसा कंटेंट डालती है. उस पे 10-10 हजार 20-20 हजार लाइक रहते हैं, लाख लाख 2 लाख व्यूज रहते हैं, 1-1 मिलियन व्यूज रहते हैं. अरे गाइस मैंने कौन सा पाप किया है? अरे कंपैरिजन नहीं करूंगा, बट यार खुद को भी तो कुछ ऐसा लगता है ना कि भाई ये लोग टट्टी जैसा वीडियो डाल के ये लोग मिलियन मिलियंस ले रहे हैं, और मैं इतना बड़बड़ करके क्या करके एडिटिंग में 1-1 2-2 घंटा लगा के मैं क्या कर रहा हूँ. अरे गाईस पुढे घे पुढे, ऍम्ब्युलन्स वाला आलाय. अरे काका चप्पल नंतरला बाजूला घ्या. हे घ्या काकी. काहीतरी चांगलं खा काय ते, चांगलं खावं काहीतरी, काहीतरी चांगलं खा, काळजी घ्या आपली. मला मी रोज जातो इथून. आज मला खूप दिवस 1 हफ्ता झाला मी इथून ट्रॅव्हल करतो. मला त्यांना बघितलं ना कसं तरी वाटतं रे, की बिचारा त्या एवढं वय झालं असताना पण ते अशा स्टेजवरती आहेत की ते जिथे उभं राहून आता कोणी त्यांना पैसे देत कोणी नाही देत. ठीक आहे आता प्रत्येकाचे चॉईस आहे ते, बट आय होप ज्या दिवशी माझे कंटेंट व्हायरल होतील, ज्या दिवशी मला एक चांगलं मी लेवल पर्यंत पोहोचेन ना, म्हणजे मी कोणासाठी काहीतरी करू शकतो, चालू आहे माझे. बट जर माझं लक चाललं, नशीब चाललं, माझी मेहनत जर पुढे आली आणि मी व्हायरल झालो, फेमस झालो, काहीतरी अशी गोष्ट करेन ना, काहीतरी अशी गोष्ट. अशा आजी झाल्या, अशा कितीतरी आजी आजोबा, म्हणजे नाही बोलू शकत. मला कसं तरी वाटतं आता मी सकाळ सकाळ जेवढं एनर्जेटिक होतो हे बघून मला एकदम माझं हृदय असं विरघळून गेलं. गणपती बाप्पा मोरया. मला कॅपेबल बनव यार, मला अशा आजी आजोबांसाठी काहीतरी करायचंय. तर गाईज आलोय मी लिंक रोडच्या सिग्नलला. इथे ट्रॅफिक लागलाय आणि भरगच्च आहे. कंटेंटची कमी आहे गाईज, कंटेंटची कमी आहे. तर काय ऐकायला येत नाही का? बहिरा आहे काय? गाईज आलोय मी ऑफिसच्या खाली. हा ब्लॉग इथे सेंड करायची वेळ झाली. सो आपला हा दिवस 4था. आज जास्त काही इन्सिडेंट झाले नाहीत, काय कांड झालं नाहीये. गाडी पहिले पार्क. आता मी जातो वरती, गदामजदुरी करतो. शिफ्ट खतम झाली की घरी जातो. माझ्या लाडक्या चॅनल वरती आपला ब्लॉग अपलोड करतो. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.